पुढली बातमी पाहूयात। अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ एकाकी पडलेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। अजित पवार गटाचे मराठा नेते भुजबळांपासून लांब दिसतात। पंढरपूरमध्ये पक्षातील नेत्यांनी भुजबळांची भेट टाळलेली आहे। ओबीसी मराठा वादामुळे नेते दोन हात लांब राहतात। ओबीसी धार्जिण्य भूमिकेमुळे भुजबळ एकाकी पडलेत का अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। कालपासून मंत्री छगन भुजबळ हे पंढरपूरमध्ये आहेत। या दरम्यान अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी भुजबळांच्या स्वागतासाठी फिरकला नसल्याचं दिसून आलंय। छगन भुजबळ हे ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी शुक्रवारी रात्री पंढरपुरात आलेले आहेत। शनिवारी दिवसभर ते पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहावरती थांबून होते। संध्याकाळी 5च्या नंतर ते सभेच्या ठिकाणी गेले। आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे सध्या आपल्या सोबत आहेत। अभिराज, छगन भुजबळ कालपासून या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मात्र अजित पवार गटाचा एकही पदाधिकारी त्यांच्या भेटीला पोहोचलेला नाही। नेमकं कारण काय? नक्कीच तृप्ती, छगन भुजबळ हे ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी काल रात्री पंढरपूरमध्ये मुक्कामी आले होते। आज 4 वाजता त्यांचा हा मेळावा सुरू होणार होता, पण अद्याप मेळावा सुरू झालेला नाही। आणि सांगायचं विशेष म्हणजे छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांच्या स्वागताला एकही राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नेता या ठिकाणी आलेला नाही। सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने हे 3 आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत। तर इतर जे महत्त्वाचे पदाधिकारी पंढरपूरमध्ये आहेत त्यांनी देखील भुजबळांच्या स्वागताकडे पाठ फिरवलेली आहे। कुठेतरी मराठा क्रांती मोर्चा आणि भुजबळ यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे, मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे, त्याच्यामुळे कुठेतरी या मराठा नेत्यांनी इकडे पाठ फिरवल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। तृप्ती, निश्चित धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।